अय गण्या, तू येते का करतास रे? मी आपली गाडी धुवायला आलो, तू येते का करून राहिलीस? परसाकड आलो. चाकूल्या वड्या जास्त दाबलीस का आलू बोंड खाल्लीस मस्त? आई नाही का गण्या भाऊ, सुकानं हगुई नाही दिलो कायले? माझा पिछा करता करता तू एवढ्या दूर आलास का? माझ्या आमट्याला एवढी गरज का तो तुझा पिछा करेल? लमच्या आम्हाला माहिती नाही तू येतेस म्हणून. घरी संडास असून तू एवढ्या खुल्यावर येऊन हकतेस. लमच्या निसर्गाचा काही आहे का नाही तुला? मी कोटी जाऊन हगो, तू काऊन माय मांग आलास? गावातल्या कोणत्या तरी पोरीला सोड. लमचे पोरात मजन तू आरशात पाहिलीस का मी पोरगी दिसतो का पोरगा दिसतो म्हणून? ए लंबे केस पुरे बांध केला तर झाला. मेला पिक्चर म्हणला गुज्जर दिशील. अबे गण्या भाऊ, पॅन्ट हगल ना बे ते. थांब, मी तुझं नाव सांगतो सरपंचाला. का माझ्या मांग मांग आला म्हणतो? आपल्या गावच्या पोरी सुरक्षित नाहीत म्हणतो. त्या सरपंचाच्या नजरेपासून तर गावातल्या बाया सुरक्षित नाही. ते एक नंबरचा चमडी चोर आहे. आणि खरं सांगतो मुन्ने, आता माझ्या बापानं म्हणलं का गाडी धुवायला ने, तर मी या तळ्यावर आलो. आणि एवढ्या भर दुपारी कोण येते ते हगाला? हक्का सकाळ संध्याकाळ पाहून येते का रे? लागल तेव्हाच येईल ना. तर आपल्या बापाला 2 टिल्लू मग पे म्हण, पण पहिले एक घरी संडास बनव म्हण. माझा बाबा आता 2 टिल्लीवरून 4 टिल्लीवर आला. झाला बाई, या जन्मात तुम्हाला बाहेर सगणी आहे. मग समाज याची ऐका नाही ना, हाही समाज सेवा करतो म्हणते. ते मागच्या 4 पिढीपासून संडासात नसे थगत बाहेर अगून राहिले आणि त्याला म्हणते का संडास बांध. आता संडास बांधायला तर पैसे गव्हर्नमेंट देते. ते पैसे उचलून माझ्या बापाने दारू पेलन. मर कहा नाही तुझा बाप? आता कसा येसो आहे मा बाप, तो असल्यापेक्षा नसला बरा. मेरे प्यारे भाई और बहनों,